उन्हाळ्यात भाजीला जरी काही नसलं तरी हे ट्राय करून नक्की बघा। त्यासाठी 2 बारीक कट केलेले कांदे घेतलेले आहे। नंतर कांद्यामध्ये थोडं मीठ घालून चोळून घेतलेलं आहे। त्याचे सर्व पाणी काढून घेतलं। नंतर एका ताटात आणि कांदा घातला, त्यावर लाल तिखट, हळद, गरम मसाला, भरपूर सारी कोथिंबीर घातली आणि 1च चमचा बेसन घातलेला आहे। बेसन चांगलं मिक्स करून घेतलं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बेसन मिक्स करून घ्या। नंतर एक पोळी लाटून घेतली, त्याच्यावर हे सगळं सारण घालून घेतलं, चांगलं पसरून घेतलं। त्याच्यावर आणखी एक पोळी घातली, थोडंसं सुक्कं पीठ घातलं, चांगलं दाबून घेतलेलं आहे आणि नंतर सुरीच्या साह्याने हे कट केलेलं आहे। ह्याचे 4-5 भाग झाले होते। नंतर आणखी थोडं पीठ घातलं आणि रोल केला, एकावर एक ठेवून रोल मी हे केलेलं आहे। त्या एका पोळीचं 2 रोल झालेलं आहे। नंतर आणि हलक्या हाताने लाटून घेतलं आणि हलक्या हाताने पातळ असं लाटून घेतलं आणि तव्यावर खरपूस असं भाजून घेतलेलं आहे। तुम्ही तेल किंवा तूप घालून सुद्धा भाजू शकताय आणि तयार आहे आपला पराठा। भाजीला जरी काही नसलं, तोंडात जरी चव नसली तर हा पराठा नुसता केला तरी पोट भरते। रेसिपी आवडली चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। रेसिपी कशी वाटली